हॅलो फ्रेंड्स, मी भानुदास यादव आपलं आमच्या डिस्कशन सिरीजमध्ये स्वागत करतो. आज आपण खास करून कंबाईंड परीक्षा ओरिएंटेड खूप कमी कालावधीमध्ये 1 ते 2 तासामध्ये तुम्हाला मॉडर्न इंडियाचं भारतीय राष्ट्रीय चळवळीचा एक बेसिक आउटलाईन आणि महत्त्वाचा डेटा पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे मी तुम्हाला अशी विनंती करेल की तुम्ही हे डिस्कशन बघताना 2-3 कोरे पेज आणि एक पेन सोबत ठेवूनच बघावा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची माहिती नोट डाऊन करता येईल. सो आपण सुरू करूयात. तर तुम्ही जर स्टडी सिम्प्लिफाईड चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील, नोटिफिकेशन्स मिळत राहतील. सो आपल्याला राष्ट्रीय चळवळ बघताना खास करून आपल्या स्वातंत्र्य चळवळीला 1885 ला काँग्रेसची स्थापना होते. त्यानंतर 1885 ते 1905 हा कालखंड आपण मवाळांचा कालखंड म्हणून बघतो. त्याच्याकडे तो अभ्यासतो, ते तुम्हाला माहीतच आहे. मग खरा वेग प्राप्त होतो राष्ट्रीय चळवळीला तो जहालांच्या एंट्री पासून. सो जहालांचा उदय का झाला, त्याची कारण काय, जहाल नेते कोण होते, कुठल्या चळवळी झाल्या, ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. जहालांचा कालखंड तुम्हाला माहितीच आहे. 1905 ते 20 हा ढोबळमानाने मानला जातो. पण खरं तर जहालांचा कालखंड हा 1895च्या पुढंच तुम्हाला लोकमान्य टिळक महाराष्ट्रामध्ये पुणे सार्वजनिक सभेवर स्वतःचा ताबा मिळवताना दिसतायत. तिकडे तुम्हाला अरविंद घोष बंगालमध्ये काहीतरी बोलताना दिसतायत, बिपिनचंद्र पाल दिसतायत, लाला लजपतराय पंजाबमध्ये दिसतायत. त्यामुळे खरा जहालांचा उदय हा 95 पासूनच होताना आपल्याला दिसतो. सो आपण त्याची कारणे बघूयात. सर्वात महत्वाचं पहिलं कारण आहे म्हणजे ते समाज सुधारणांची चळवळ आणि पुनर्जागरणाची चळवळ. तर समाज सुधारणांचे वेगवेगळे पैलू इथे आपल्याला आता डिस्कस करायचे नाही. त्यामध्ये महत्वाचं डिस्कस काय करायचंय, तर आर्य समाज आणि रामकृष्ण मिशन या ज्या समाज सुधारणेच्या चळवळी होत्या, हा जो एक प्रवाह होता, हा पुनर्जागरणवादी प्रवाह होता की प्राचीन काळामध्ये आमची भारतीय संस्कृती, हिंदी संस्कृती महान होती. आणि या चळवळीनं काय केलं, तर मग भारतीयांमध्ये एक नवीन स्वरूपामध्ये कॉन्फिडन्स जागा करून दिला की आम्ही काहीतरी होतो पूर्वी, युरोपियनांपेक्षा किंवा ब्रिटिशांपेक्षा आम्ही तसूभरही कमी नाही, असं सांगायचा प्रयत्न या दोन्ही चळवळीनं आपल्याला करून दिलाय. मग आर्य समाजाचं बोलायचं झालं तर स्वामी दयानंद सरस्वती यांनीच पहिल्यांदा स्वराज्य हा शब्द त्या सेन्समध्ये उच्चारल्याचं आपल्याला दिसतं. त्यांनी भारत हा फक्त भारतीयांसाठी ही घोषणा पण दिली होती. मग एकूणच या पुनर्जागरणवादी चळवळीमुळं भारतीय लोकांमध्ये, भारतीय मध्यम वर्गामध्ये एक राष्ट्रवाद आणि आत्मविश्वासाची जाणीव जास्तीत जास्त निर्माण होत होती. त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण आहे, आणि हे मवाळांचं सर्वोच्च योगदान आहे भारतीय राष्ट्रीय चळवळीला, ते म्हणजे मवाळ नेत्यांनी ब्रिटिश वसाहतीची केलेली समीक्षा. ब्रिटिश भारताच्या फायद्यासाठी, भारताच्या कल्याणासाठी भारतावर राज्य करत नाहीत, भारतामध्ये थांबलेले नाहीत, हे दाखवून द्यायचं काम मवाळांनी केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी आर्थिक पुस्तकं लिहिली, स्वतःचं साहित्य निर्माण केलं. संपत्ती वहनाचा सिद्धांत हे सगळ्यात महत्वाचा आहे. तो मांडला कोणी प्रथम, तुम्हाला दादाभाई नौरोजी. त्याच्या आधी पण दिसतं आपल्याला, जर महाराष्ट्रामध्ये बघितलं, लोकहितवादी त्यांनी त्यांच्या शतपत्रामधनं लिहिल्याचं दिसतं आपल्याला. भास्कर पांडुरंग हे जे तरखडकर बंधू आहेत, त्यांच्यापैकी पहिले भास्कर पांडुरंग यांनी पण तो आर्थिक राष्ट्रवाद किंवा भारताची संपत्ती कशी ब्रिटनमध्ये जात आहे हे सांगितलेलं दिसतं. सो भास्कर पांडुरंग आहेत. त्याच्यानंतर लोकहितवादी आहेत, न्यायमूर्ती रानडे आहेत, ज्यांनी भारतीय अर्थशास्त्रावर निबंध लिहिला, एस्से ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, आणि त्याच्यामध्ये त्यांनी ती पूर्ण समीक्षा करायचा प्रयत्न केला. पण सर्वात महत्वाचं नाव कोणाचं येतं, तर ते म्हणजे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनी द पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा त्यांचा ग्रंथ आहे. 1867 साली त्यांनी तो ग्रंथ प्रकाशित केला. त्याच्यामध्ये दादाबाईंनी भारतीयांचं तुम्ही वाचला असेल इकॉनॉमिक्स मध्ये, दरडोई उत्पन्न काउंट करायचा प्रयत्न पण केलाय. पण सगळ्यात महत्वाचं काय केलं, तर संपत्ती वहनाचा सिद्धांत मांडला. ती म्हणजे की भारतामधून, इंडियामधून
ब्रिटनमध्ये संपत्ती कशी कशी जाते, तर कोणकोणत्या मार्गाने जाते आणि त्यामुळे आपली संपत्ती तिकडे कशी स्थलांतरित होते हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांना दिलं जाणारं वेतन, पेन्शन, भारतीयांवर लावला जाणारा कर, ब्रिटिश भांडवलावर दिलं जाणारं चढ्या दराने व्याज, त्याच्यानंतर होम चार्जेस नावाचा प्रकार. म्हणजे काय तर भारत मंत्र्यासाठी सल्लागार मंडळ होतं एक इंडिया ऑफिस लंडनमध्ये 15 जणांचं असायचं. ते त्यांचा पूर्ण खर्च भारताच्या तिजोरीतनं दिला जायचा. तो 1919ला त्यांनी बंद केला, पण तोपर्यंत तो भारताच्या तिजोरीतनं दिला जातोय. तो एक भारतामधून इंग्लंडमध्ये संपत्ती नेण्याचा प्रकार आपल्याला दिसतो. मग आर.सी. दत्ता आहेत. आर.सी. दत्ता ICS ऑफिसर होते. त्यांनी द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी भारताचं आर्थिक शोषण दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर GS अय्यर आहेत. द हिंदू या नावाचं वृत्तपत्र अजूनही फेमस आहे. ते त्यांनी 1878 मध्ये सुरू केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी लेख लिहून भारताचं आर्थिक शोषण कसं केलं जातं ब्रिटिशांकडनं त्याच्याविषयी जनजागृती करायचा प्रयत्न केला. दुसरे महाराष्ट्रातले महत्वाचे आहेत ते म्हणजे ग.वा. जोशी, ज्यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखलं जातं. त्यांनी हे सर्व जाणून स्वदेशीचा प्रचार जास्तीत जास्त करायचा प्रयत्न केला होता. सोमावळांचं हे सर्वात महत्वाचं योगदान आहे. दादाभाई नौरोजी, आर.सी. दत्ता, न्यायमूर्ती रानडे, GS अय्यर, ग.वा. जोशी, लोकहितवादी आणि भास्कर पांडुरंग या सर्व नेत्यांनी, या सर्व लेखकांनी भारताचे आर्थिक शोषण ब्रिटिशांकडून कसं केलं जातं हे सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न केला. यामुळे ब्रिटिशांचा नैतिक पाया इथं खचतो की ब्रिटिश भारतीयांचं कल्याण करायला भारतामध्ये आलेले नाहीत, हे त्यातून क्लिअर होतं. ते महत्वाचं आहे. पुढची राष्ट्रीय चळवळ याच आधारावर आणखी भक्कमपणे उभी राहताना दिसते. आणखी महत्वाचं कारण म्हणजे ब्रिटिशांचे दुष्काळाविषयी असंवेदनशीलता. अनेक वेळा भारतामध्ये दुष्काळ पडल्याचे दिसतात आणि हे दुष्काळ बऱ्याच वेळा मानवनिर्मित दुष्काळ आहेत. ब्रिटिश त्याला कारणीभूत ठरलेत आणि ब्रिटिशांनी उपाययोजना करायचा प्रयत्न केला नाही. त्यांनी त्याच्याविषयी वेगवेगळे आयोग नेमलेत. म्हणजे कर्नल स्मिथ आयोग असेल, लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये लॉर्ड लिटनच्या काळामध्ये आलेला स्टॅची आयोग असेल, लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये मॅकडोनाल्ड आयोग असेल, असे आयोग नेमून एक काम भागवायचा तात्पुरता प्रयत्न केलेला दिसतो. पण तरी त्याच्यातनं त्यांची असंवेदनशीलता पुढे येते, हे एक कारण आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती, तर त्यावेळेस आंतरराष्ट्रीय घडामोडी काय घडल्या ज्यांच्यामुळे की जहालांमध्ये कॉन्फिडन्स आला आणि जहालांच्या उदयाचा मार्ग मोकळा होतो. तर दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली ती म्हणजे इटली नावाचा युरोपियन देश आहे, त्याच्यावर पूर्व आफ्रिकामधल्या इथिओपिया या देशाला तेव्हा ॲब्सिनिया म्हणायचे. तर इथिओपियाने 1896 मध्ये इटलीवर विजय मिळवला. याच्यामुळं काय झालं, जे की युरोपियन मिथ होतं की युरोपियन हे लोक अजिंक्य आहेत, त्यांना भारतीयांकडून, एशियनकडून किंवा आफ्रिकेकडून हरवलं जाऊ शकत नाही, ते मिथ मोडलेलं आहे. दुसरं काय, तर जपान या छोट्याशा देशाने रशियासारख्या बलाढ्य देशावर 1905 ला विजय मिळवला. इथे पण तेच होतंय की एशियन कंट्री छोटीशी जपान हिनं बलाढ्य साम्राज्याला हरवलं आहे. इथं पण ते मिथ मोडलंच दिसतं की युरोपियन हे अजिंक्य आहे. त्यामुळे जहाल नेत्यांमध्ये कॉन्फिडन्स येतो की आपण भारतीय पण हे करू शकतो आणि ब्रिटिशांना भारतामधून आपण हकालपट्टी करू शकतो. त्यानंतर महत्वाचं कारण आहे ते म्हणजे महत्वाचं एक एपिसोड आहे, तो म्हणजे टिळकांना अटक होते. 22 जून 1897 ला चाफेकर बंधूंनी रँड आणि आयस्ट यांची हत्या केल्याची दिसते आपल्याला. तर त्या हत्येला प्रोत्साहन, प्रेरणा, सहभाग आहे या कारणाखाली राजद्रोह लिखाण याच्या मार्फत टिळकांना अटक होते आणि टिळकांना 1.5 वर्षाची म्हणजे 18 महिन्यांची लोकमान्य टिळकांना शिक्षा होते. सो हे पहिल्यांदाच घडतंय राष्ट्रीय चळवळीमध्ये की कुणीतरी राष्ट्रीय चळवळीसाठी, याच्या आधी सुरेंद्रनाथ बॅनर्जी जेलमध्ये गेलेले आहेत 1883 ला, तो एका देवतेचा प्रश्न होता. पण आता 1897 मध्ये लोकमान्य टिळक देशासाठी, स्वातंत्र्य चळवळीसाठी त्याग करण्याची प्रवृत्ती कुठपर्यंत वाढली हे दाखवून देतात आणि 18 महिने जेलमध्ये राहिलेले. त्यामुळे लोकमान्य टिळक लोकप्रिय झालेत, जहालांची लोकप्रियता वाढू लागलेली आहे.
त्यानंतर महत्वाचा दुसरा जहाल व्यक्ती येतो भारतामध्ये, पण तो ब्रिटिश आहे. त्याचं नाव आहे लॉर्ड कर्झन. 1899 ते 1905 ही लॉर्ड कर्झनची कारकीर्द आहे. तर लॉर्ड कर्झन हा साम्राज्यवादी होता, वंशवादी होता. याच्यामधून त्यांनी भारतीयांना सप्रेस करायचा प्रयत्न केलाय, पण भारतीयांनी जास्त रिॲक्शन देऊन चळवळ आणखी मजबूत करायचा प्रयत्न केलेला आहे. मग काय काय केलं लॉर्ड कर्झननी? तर लॉर्ड कर्झननी त्याच्या काळामध्ये 1902 ला एक आयोग नेमला, रॅले आयोग, विद्यापीठीय उच्च शिक्षणाविषयी. तर रॅले आयोग महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. रॅले आयोगामध्ये एकमेव भारतीय सदस्य होते, ज्यांचं नाव आहे गुरुदास बॅनर्जी. तर या आयोगाने 1904 ला कलकत्ता विद्यापीठ कायदा केला. त्याच्यानंतर मग त्या कायद्यामध्ये सिनेटची संख्या कमी केली, व्हाईसरॉयचं कंट्रोल वाढवलं, ती गोष्ट आहे. कलकत्ता महानगरपालिका कायदा येतो. कलकत्ता महानगरपालिकामध्ये कायद्यामध्ये लोकांकडून निर्वाचित असलेल्या लोकांचं, लोकनिर्वाचित सदस्यांचं बहुमत कमी केलं जातं, सरकारी सदस्यांचं बहुमत वाढवलं जातं. रेल्वेचं रॉबर्टसन कमिशन स्थापन केलंय. लॉर्ड कर्झनच्या काळाविषयी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे लॉर्ड कर्झन हा व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल आहे, ज्याच्या काळामध्ये सर्वात जास्त रेल्वेचे रूळ भारतामध्ये उभारले गेले आहेत. याच्यावर टीका केली होती लोकमान्य टिळकांनी. लोकमान्य टिळकांनी टीका करताना असं म्हटलेलं आहे की रेल्वेवर खर्च करणं म्हणजे त्यानंतर दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे महत्वाचं डिसिजन लॉर्ड कर्झनचा, तो म्हणजे बंगालची फाळणी. तर बंगालची फाळणी केली, यामुळे जनमत जास्त असंतुष्ट झालेलं आहे आणि भारतभर, खास करून बंगाल, मुंबई, पुणे, मद्रास, पंजाब या भागामध्ये लोक आंदोलन उभं राहायचा प्रयत्न करू लागलं. तर बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना विल्यम वार्ड या ब्रिटिश अधिकाऱ्याची होती. कारण काय सांगितले, तर बंगाल नावाचा मोठा प्रांत एका गव्हर्नरच्या कारभार त्याच्यावर होऊ शकत नाही, प्रशासकीय कारण दिलं आणि 2 प्रांत निर्माण केले जातील असं सांगितलं. पण त्याच्या मागे छुपं कारण काय होतं, तर भारतामध्ये खास करून बंगालमध्ये जी एक राष्ट्रवादी चळवळ उभी राहू पाहत होती, त्या राष्ट्रवादी चळवळीचा पाया खच्ची करायचा होता. हे लॉर्ड कर्झनचं खरं धोरण होतं. सो भारतीयांच्या लक्षात यायला जास्त कालावधी लागलेला नाहीये. आणि ही जी फाळणी होणार होती, बंगालची फाळणी, ती 2 धार्मिक आधारावर पण झालेली फाळणी म्हणू शकतो आपण. हिंदू बहुल पश्चिम बंगाल निर्माण केला जाणार होता आणि मुस्लिम बहुल पूर्व बंगाल निर्माण केला जाणार होता, ज्याची राजधानी ढाका असणार होती. मूळ कल्पना विल्यम वॉर्डची. घोषणा 19 जुलै 1905 ला सिमल्यावरून झाल्याची दिसते. घोषणा केली लॉर्ड कर्झननी. घोषणा करतानाचा भारताचा व्हाईसरॉय कोण आहे? लॉर्ड कर्झन. पण लॉर्ड कर्झन आणि तेव्हाचा सरसेनापती लॉर्ड किचनर या दोघांमध्ये वाद निर्माण होतात, त्यामुळे कर्झनला राजीनामा देऊन भारतातून जावं लागतं. मग अंमलबजावणी कुणी केली? 16 ऑक्टोबर 1905 ला पुढचा भारताचा व्हाईसरॉय येतो, तो म्हणजे लॉर्ड मिंटो. लॉर्ड मिंटोने अंमलबजावणी केलेली आहे. तर ही सगळं प्रोसिजर होते. बंगालमध्ये फाळणी होते, फाळणी होऊ घातली आहे किंवा अशी काहीतरी योजना आहे. ते पहिल्यांदा आपल्याला भारतीय न्यूजपेपर होता बंगाली, संजीवनी, के मित्र, कृष्णकुमार मित्र यांचा तो न्यूजपेपर आहे. त्याच्यामध्ये ती न्यूज प्रथम येते, रिपोर्ट होते आणि संजीवनी के मित्र यांनी संजीवनी वृत्तपत्रामध्ये बहिष्कार चळवळ चालवली जावी आणि या निर्णयाच्या विरोधात एक लोक आंदोलन उभं राहिलं पाहिजे अशी भूमिका घेतलेली आहे. तर इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुठल्या चळवळीने बहिष्कार हे शस्त्र वापरावं, कुठल्या वृत्तपत्राने बहिष्कार हे शस्त्र वापरावं हे सुचवलंय. तर त्याचं नाव आहे संजीवनी, संपादक आहेत के मित्र. मग ब्रिटिश पेपर आहे लंडन स्टँडर्ड्स, त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये ही बंगालची फाळणी नेमकी काय आहे त्याच्याविषयी रिपोर्ट्स दिलेला आहे. रिझले पेपर्स नावाची एक इम्पॉर्टंट टर्म आहे, ते लक्षात घ्यायचं की रिझले पेपर्स हे भारताचे रिझले सेक्रेटरी होते भारताचे. त्यांचे आणि व्हाईसरॉय यांच्या दरम्यान बंगालच्या फाळणीविषयी जे काही कम्युनिकेशन झालंय ते रिझले पेपर्स मध्ये आढळतं आणि ते रिझले पेपर्स पण उघडकीला येतात. याच्यातनं दिसतं स्पष्ट की बंगालची फाळणी करायचा विचार चालू आहे.
आता बंगालच्या फाळणीच्या विरोधात एक आंदोलन उभं राहतं, ज्याला स्वदेशी आंदोलन असं पण म्हटलं जातं, ज्याला वंदे मातरम आंदोलन म्हटलं जातं, वंगभंग चळवळ असंही म्हटलं जातं 1905 ला. तर वंदे मातरम ही घोषणा स्वदेशी चळवळीच्या काळामध्ये अत्यंत लोकप्रिय होते. कशामध्ये आहे ही घोषणा? तर आनंदमठ नावाची कादंबरी आहे बंकिमचंद्र चॅटर्जी यांची. त्यांनी ही कादंबरी संन्यासांचा आणि फकीरांचा उठाव वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये झाला होता त्याच्यावर लिहिलेली. पुन्हा सांगतो मी, वंदे मातरम ही घोषणा आनंदमठ कादंबरी, जी की बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेली आहे. त्यांच्या कादंबरीमध्ये ती आपल्याला सापडतं. मग ती घोषणा या काळामध्ये लोकप्रिय झालेली आहे. मग एक आंदोलन उभं राहायचा प्रयत्न करू लागलं. 7 ऑगस्ट 1905 ला कलकत्त्याच्या टाउन हॉलमध्ये सभा भरते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी नेतृत्व केले. सुरेंद्रनाथ बॅनर्जीनं तिथं घोषणा केली की बहिष्कार इथून पुढे चालवला जाईल आणि त्यासाठी निधी जमवण्याचं काम पण तिथून पुढे सुरू होतं. आता स्वदेशीची चळवळ, वंगभंग चळवळ इथे फॉर्मली सुरू झाल्याचं दिसतं आपल्याला. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलाय, शिक्षकांनी सहभाग घेतलेला आहे. मैमनसिंगचे चांबार असतील, त्यांनी ब्रिटिशांना सोशल बायकॉट पण केलेला आहे. त्यांनी ब्रिटिशांना त्यांच्या ज्या सेवा असतील त्या द्यायचं नाकारलेलं आहे. त्यानंतर कालीघाटचे धोबी बांधव असतील, त्यांनी ब्रिटिशांना ज्या सेवा देत होते ते सेवा द्यायचं नाकारलेलं आहे. मग ज्यावेळेस 16 ऑक्टोबर 1905 ला बंगालची फाळणी अंमलात येते, त्या दिवशी सर रवींद्रनाथ टागोर यांनी शोक दिन जाहीर केला. त्यांनी तिथे राखी बांधायचं प्रोग्राम ठेवलेला आहे. पूर्व बंगाल, पश्चिम बंगाल, हिंदू आणि मुस्लिम यांनी एकमेकांना राखी रक्षाबंधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. रवींद्रनाथ टागोर यांनीच या काळामध्ये अमार सोनार बांगला हे त्यांचं फेमस कविता, जी की सध्या भारतात बांगलादेशचं राष्ट्रगीत आहे, अमार सोनार बांगला. मग स्वदेशी चळवळीचं, या वंगभंग चळवळीचं नेतृत्व कुणी केले? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी संपूर्ण बंगाल फिरलेले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भाषणं केली. त्यावेळेस बंगालच्या तरुणांना त्यांनी इटलीमधील यंग इटलीची उदाहरणं द्यायचा प्रयत्न केलाय. त्यांनी जोसेफ मॅझिनी हा यंग इटलीचा पुरस्कर्ता, इटालियन एकीकरणाचा शिल्पकार, त्याच्याविषयी बंगाली तरुणांना माहिती देऊन त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सुरेंद्रनाथ बॅनर्जींना या काळात त्यांच्या नावाचा अपभ्रंश करून भारतीय लोक सरेंडर नॉट बॅनर्जी असं म्हणत असत. मग 1905 मग यावेळेस आता संपूर्ण भारतामध्ये आंदोलन पुढे न्यायचं की बंगालपुरतं मर्यादित ठेवायचं, अशा वेगवेगळ्या चर्चा तिथं पुढे येताना दिसतात. मग 1905चं अधिवेशन भरतं. बनारसला अध्यक्ष आहेत गोपाळकृष्ण गोखले. या अधिवेशनामध्ये स्वदेशी बहिष्काराचा ठराव पास करण्यात येतो, पण बंगालपुरता. इथं चतुसूत्री पुढे येते, ती आपल्याला दिसते. ती म्हणजे स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य. हा 4 सूत्रीचा कार्यक्रम पुढे येताना आपल्याला स्वदेशी चळवळीच्या काळामध्ये दिसतोय. मग कुणी कुठं चळवळ चालवली स्वदेशीची, बहिष्काराची, ती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. लोकमान्य टिळक यांनी मुंबई पुणे येथे चालवली. अजित सिंग, भगतसिंगचे चुलते अजित सिंग आणि लाला लजपत राय यांनी पंजाब आणि उत्तर भारत येथे चालवली. चिदंबरम पिल्लई यांनी मद्रास प्रांतामध्ये चालवली. सय्यद हैदर रजा यांनी दिल्लीच्या भागामध्ये चालवली. बिपिनचंद्र पाल आणि अरविंद घोष यांनी बंगालच्या एरियामध्ये ही चळवळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केलाय. या चळवळीच्या काळामध्ये काय काय गोष्टी घडल्या त्याच्यावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर चळवळीमध्ये आक्रमक राष्ट्रवादाचा उदय होतो हे आपल्याला दिसतं. मग त्यामध्ये कोणाचं काय योगदान आहे ते आपण बघून घेऊयात. तर 1893 ला तुम्हाला सर्वांना माहिती असेल, गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी केली. 1895 शिवजयंतीची सुरुवात केलेली आहे. शिवजयंती याच्या आधी महात्मा फुले यांनी साजरी करायला सुरुवात केली होती. अश्विन कुमार दत्त यांनी स्वदेश बांधव समिती या नावाची संघटना काढली, जिचा
उद्देश तरुणांमध्ये प्रचार करणं, प्रसार करणं, त्यांना शारीरिक शिक्षण देणं असा आहे. अश्विन कुमार दत्त, स्वदेश बांधव समिती. त्यानंतर अब्दुल रसूल यांनी बारिसाल परिषद भरवल्याची दिसते आपल्याला. त्यानंतर युगांतर नावाचं वृत्तपत्र आहे, याच नावाने चळवळ आहे बारिंद्र कुमार घोषची. त्यानंतर अनुशीलन समिती पी मित्र आणि पुलिन दास यांनी ढाक्याला स्थापन केल्याचं दिसतंय. लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये पैसा फंड सोसायटी स्थापन करून स्वदेशीच्या प्रचारासाठी, स्वदेशी कारखान्याला प्रोत्साहन देण्यासाठी पैसा फंड सोसायटी स्थापन केली. त्या सोसायटी मार्फत तळेगावला काचेचा कारखाना उभारण्यात येतो. त्यानंतर बंगाली सायंटिस्ट होते प्रफुल्ल चंद्र रे यांनी कलकत्त्याला नॅशनल केमिकल फॅक्टरी याच्यावर प्रश्न विचारून झालाय राज्यसेवेमध्ये. पी सी रे यांनी बंगालमध्ये नॅशनल केमिकल फॅक्टरी सुरू केलेली आहे. याच काळामध्ये आपल्याला 1906-07 ला जमशेदपूर येथे दोराबजी टाटा यांनी टिस्को सुरू केल्याचं दिसतंय. 1906-07 दोराबजी टाटा टिस्को जमशेदपूर येथे. रवींद्रनाथ टागोर यांनी या काळामध्ये अमार सोनार बांगला हे गीत लिहिलेलं आहे, ते आपण बघितलं. 1971 मध्ये बांगलादेशनी त्याचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे. इवन बांगलादेशच्या प्रेरणेला हे गीत, बांगलादेशच्या निर्मितीला हे गीत प्रेरणा देत राहिलेलं आहे. त्यानंतर दक्षिणारंजन मित्र आहेत ज्यांनी ठाकूरमार झुली अशा कथा लिहायला सुरुवात केली लहान मुलांसाठी, त्या लोकप्रिय झाल्या त्या काळात. त्यानंतर बंगाल नॅशनल कॉलेजची स्थापना झाली कलकत्त्याला आणि त्याचे पहिले प्राचार्य राहिलेले आहेत अरविंद घोष, बंगाल नॅशनल कॉलेज. त्यानंतर याच काळात राष्ट्रीय शिक्षणासाठी नॅशनल एज्युकेशन कॉन्फरन्स, राष्ट्रीय शिक्षण परिषद आयोजित केलेली आहे, तिचे अध्यक्ष आहेत गुरुदास बॅनर्जी. त्यानंतर या काळामध्ये किचकवध नावाचं नाटक लिहिलं गेलंय, मराठी नाटक. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर किंवा काकासाहेब खाडीलकर यांनी हे किचकवध नाटक लिहिले. त्याच्यामध्ये लॉर्ड कर्जनला किचक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच काळामध्ये शिष्यवृत्तीची सुरुवात केली जाते चित्रकलेसाठी. नंदलाल बोस यांना ती पहिली शिष्यवृत्ती चित्रकलेसाठी मिळालेली आहे. तर हे संपूर्ण असे घडामोडी घडतात या काळामध्ये. प्रचंड लोकप्रियता वाढलेली आहे. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य या 4 मागण्या घेऊन ही चळवळ पुढे चालवलेली आहे. सगळीकडे जनजागृती झाली. डाऊन सोसायटी नावाची सोसायटी पण स्थापन केली सचिंद्र बॅनर्जींनी. हे लक्षात ठेवा की डॉन म्हणजे पहाट. तर हा पुढे वृत्तपत्र म्हणून फेमस झालं, ते बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी चालवलं आणि सध्या हे पाकिस्तान मधलं एक लीडिंग न्यूजपेपर आहे डॉन नावाचा. संपूर्ण या आंदोलनाचा एक परिणाम म्हणून काय तर बंगालची फाळणी रद्द केली जाते. कधी तर 12 डिसेंबर 1911 ला दिल्लीला दरबार भरला होता. ब्रिटिश राजा जॉर्ज 5वा आलेला. त्या दरबारामध्ये 12 डिसेंबर 1911 ला घोषणा केली जाते. 2 घोषणा आहेत. बंगालची फाळणी रद्द ही घोषणा आहे आणि दुसरी म्हणजे राजधानी कलकत्त्यावरून कुठे नेण्यात येईल, दिल्ली, जी की 2012 मध्ये दिल्ली राजधानी बनते. तर या काळामध्ये ब्रिटिशांनी हे पुन्हा सांगतो मी, फाळणी रद्द होते कधी 12 डिसेंबर 1911. कुणी रद्द केल्याची घोषणा केली आहे तर ब्रिटिश राजा 5वा जॉर्ज याने ती घोषणा केलेली आहे. दिल्ली दरबारमध्ये ती घोषणा झाली. 2 घोषणा आहेत, एक बंगालची फाळणी रद्द आणि दुसरी राजधानी स्थलांतर, कलकत्त्यावरून दिल्लीला राजधानी आणण्यात येते. या काळामध्ये प्रचंड दडपशाही ब्रिटिशांनी केलेली आहे. कलाइल सर्क्युलर, जे की सेक्रेटरी होते भारताचे त्यावेळेस, कलाइल यांनी एक सर्क्युलर काढलेलं आहे ज्याच्यामध्ये
असं सांगितलं होतं की जे विद्यार्थी असतील त्या कोणत्याही विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभाग घेऊ नये, स्वदेशीच्या आंदोलनामध्ये सहभाग घेऊ नये, अन्यथा त्यांना काढून टाकण्यात येईल असं सर्क्युलर होतं, कलाईल सर्क्युलर. त्याच्या विरोधात अँटी कलाईल सर्क्युलर सोसायटी स्थापन केली सचिंद्र बसू यांनी. म्हणजे याच काळामध्ये कलकत्त्याला अधिवेशन भरतं 1906चं. या अधिवेशनासाठी लोकमान्य टिळक उमेदवार असणार होते अध्यक्षपदाचे, किंवा जहालांची अशी इच्छा होती की लोकमान्य टिळकांना अध्यक्षपद मिळालं पाहिजे. पण मवाळ नेत्यांना लोकमान्य टिळकांना अध्यक्ष होऊ द्यायचं नव्हतं, जेणेकरून त्यांचं काँग्रेसमध्ये वर्चस्व वाढेल. त्यामुळे मवाळांनी दादाभाई नौरोजी यांना अध्यक्षपद ऑफर केलेलं आहे. यामुळे लोकमान्य टिळक 1906ला अध्यक्ष होऊ शकले नाहीत. 1906 कलकत्ता अध्यक्ष आहेत दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनी इथं पहिल्यांदा काँग्रेसच्या व्यासपीठावरून स्वराज्य हेच आमचे ध्येय आहे आणि त्यासाठी चळवळ करा, अखंड चळवळ करा असा कानमंत्र भारतीयांना दिलाय. पुन्हा सांगतो, 1906 कलकत्ता दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हेच काँग्रेसचे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी चळवळ करा, अखंड चळवळ करा असा कानमंत्र भारतीयांना दिलेला आहे. यावेळेस दादाभाईंचे सेक्रेटरी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना होते. आता 1906ला तर जहालांच्या हातामध्ये काँग्रेस जात नाही. मग पुढचं अधिवेशन 1907 नागपूरला असणार होतं. नागपूर जे की तेव्हा मध्य प्रांतात होतं, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये होतं. त्यामुळे लोकमान्य टिळक सहज अध्यक्ष होऊ शकले असते. आता जसा राज्यपालासाठी एक सांकेतिक नियम आहे की त्याच राज्याची व्यक्ती त्याच राज्यात राज्यपाल होऊ शकत नाही, तसं काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी होतं तेव्हा, की त्याच राज्यामधील व्यक्ती अधिवेशन जिथं असेल तिथं अध्यक्ष होऊ शकत नाही. मग जर नागपूरला होतंय जे की मध्य प्रदेशात होतं, तर महाराष्ट्राची व्यक्ती लोकमान्य टिळक अध्यक्ष होऊ शकले असते. पण फिरोजशाह मेहता आणि गोखले यांना ते होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून त्यांनी ते अधिवेशन नागपूरवरून हलवून सुरतला आणले, जे की त्यावेळेस मुंबई प्रांतात आहे, म्हणजे महाराष्ट्रात आहे. त्यामुळे लोकमान्य टिळक अध्यक्षपदाचे उमेदवार असू शकणार नाहीत. मग मवाळांकडून अध्यक्षपदासाठी रास बिहारी घोष आणि जहालांकडून अध्यक्षपदासाठी लाला लजपत राय यांचं नाव पुढं केलं जातं. पण रास बिहारी घोष यांची निवडणूक झाली असं घोषित होतं. मग इथे सुरतला मवाळ आणि जहाल या दोघांमध्ये अध्यक्षपदांची निवडणूक आणि वंगभंगाची चळवळ पूर्ण राष्ट्रभर राबवायची का नाही या कारणाने फूट पडते. त्याला सुरतची फूट असं म्हटलं जातं. 1907 सुरत, रास बिहारी घोष हे अध्यक्ष म्हणून निवडून आलेत. मवाळांकडून लाला लजपत राय उमेदवार असणार होते. तर त्या सुरतचे स्वागत अध्यक्ष होते पंडित मदन मोहन मालवीय. 30 एप्रिल 1908 मध्ये या काळामध्ये क्रांतिकारी चळवळी पण उदयास येतात बंगालच्या या वंगभंगाच्या आंदोलनाच्या दरम्यान. तर सर्वात महत्वाची चळवळ आपण मगाशीच बघितलं, युगांतर नावाची आहे. दुसरी आहे अनुशीलन समिती. महाराष्ट्रामध्ये सावरकर यांनी 1900ला मित्रमेळा, पुढे 1904ला त्याचंच रूपांतर अभिनव भारत मध्ये केले. अशा स्थानिक स्तरावर ते राष्ट्रीय स्तरावर अशा वेगवेगळ्या क्रांतिकारी चळवळी इथं पुढं येतात. तर यापैकी युगांतरचे चळवळीद्वारे 30 एप्रिल 1908 ला किंग्सफोर्ड या नावाचा एक जुलूम करणारा जज होता. त्याच्यावर मुझफ्फरपूरला, बिहारमध्ये मुझफ्फरपूरला बॉम्ब हल्ला करण्यात येतो. दोघांनी बॉम्ब हल्ला केलाय. एक आहे खुदीराम बोस, 18 वर्षाचा खुदीराम बोस आणि 19 वर्षाचा प्रफुल्ल कुमार चाकी, या दोघांनी बॉम्ब हल्ला केलाय. सो या हल्ल्यामध्ये किंग्सफोर्ड हा न मरता 2 इतर ब्रिटिश केनेडी नावाच्या मेलेल्या आहेत, 2 स्त्रिया मेलेल्या आहेत. किंग्सफोर्ड मात्र त्याच्यातून वाचला. खुदीराम बोसला फाशीची शिक्षा दिली जाते, तर प्रफुल्ल कुमार चाकी हा स्वतःला गोळी झाडून घेतो. तर हा जो आहे तो पहिला भारताचा सार्वजनिक स्तरावरचा बॉम्ब हल्ल्याचा प्रयोग आहे. किंग्सफोर्ड याच्यावर तो केला जातो. सो यावेळेस लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये देशाचे दुर्दैव या नावाने एक लेख लिहिला होता. त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक असं म्हणतात की तरुण या मार्गाला जे लागले आहेत
खास करून बंगाली तरुण, त्याचे खरे कारण ब्रिटिशच आहेत, अशा प्रकारे त्यांनी त्या लेखामध्ये टोन आपल्याला दिसतो. मग अजून काय होतं दडपशाहीसाठी, तर इथे अलीपूरचा खटला किंवा माणिकतोळा नावाचं बाग आहे, त्या बागेमध्ये युगांतरचं ऑफिस होतं. तिथं मीटिंग चालू असताना किंवा युगांतरच्या ऑफिसवर छापा टाकला जातो, रेड केली जाते आणि 37 जणाला अटक केलेली आहे. त्याला अलीपूर खटला किंवा माणिकतोळा खटला असंही म्हटलं जातं. त्यामध्ये अरविंद घोष हे त्यावेळेसचे बंगालचे मोठे नेते किंवा राष्ट्रवादी नेते आपल्याला दिसतात. मग अरविंद घोष यांचा लहान भाऊ बारेंद्र घोष आहे, उल्कल बसू आहे, अशा अनेक 37 जण वेगवेगळ्या आपल्याला तिथे अटक केल्याचे दिसतात. या मार्गाने ब्रिटिशांनी दडपशाही केली. अजून काय केलं तर आपल्याला कधी कधी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की मग स्वदेशी चळवळीनंतर किंवा बंगालची चळवळ शांत का झाली, थंड का पडली, तर कोणाला काय शिक्षा झाली होती, हा एक ट्रेंड असतो एमपीएससीचा प्रश्न विचारायचा. तर अरविंद घोष यांना अलीपूर कट खटल्यामध्ये अटक केलं जातं. त्यावेळेस त्यांच्या बाजूनं वकील म्हणून CR दास, पुढं काँग्रेसचे फेमस नेते होतात, स्वराज्य पक्षाचे नेते होतात. तर CR दास यांनी अलीपूर कट खटल्यामध्ये अरविंद घोष यांचे वकील म्हणून काम पाहिलं होतं. त्यांना अटक झाली, त्यांना निर्दोष सुटका झाली. जजनी पोलिसावरच ताशेरे ओढल्याचे दिसतात आपल्याला तिथं. मग अरविंद घोष जेलमधून आल्यानंतर पॉंडिचेरीला जातात, अरुवेली नावाच्या ठिकाणी, आणि पॉंडिचेरीमध्ये त्यांनी योगाश्रम स्थापन केला. तिथून पुढं अरविंद घोष हे योगी अरविंद म्हणून ओळखले जाऊ लागले. बिपिनचंद्र पाल यांनी योगी अरविंदच्या विरोधात किंवा अरविंद घोषच्या विरोधात साक्ष दिली नाही म्हणून त्यांना 6 महिन्याची शिक्षा केली जाते. लोकमान्य टिळक यांनी बॉम्ब हल्ल्याचं समर्थन केल्याचं लिखाण, राजद्रोहाचा आरोप त्यांच्यावर ठेवलाय. 6 वर्षाची शिक्षा झाली मंडालेला, तेव्हाचा ब्रह्मदेश आजचा म्यानमार, या ठिकाणी मंडालेच्या जेलमध्ये लोकमान्य टिळकांना 6 वर्षाची शिक्षा होते. त्यावेळेस मुंबईच्या गिरणी कामगारांनी 6 दिवसाचा संप केला होता. त्या घटनेला कामगारांचा भारतीय राजकारणातला प्रवेश असं म्हटलं जातं. इवन लेनिननं पण त्याचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचे आहेत लाला लजपतराय आणि भगतसिंगचे चुलते अजित सिंग, या दोघांनाही भारतामधून हद्दपार व्हावं लागलेलं आहे. आता ही आपण स्वदेशीची चळवळ बघितली. याच्यामध्ये कधी कधी इंडिव्हिज्युअल प्रश्न विचारला जातो पर्सनॅलिटीवर, ते आपण बघून घेऊयात. महत्वाचे आहेत बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक. तर त्रिमूर्ती तुम्हाला माहिती असेल, लाल, बाल, पाल. बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्र सुरू केले, न्यू इंग्लिश स्कूल सुरू केलं. त्यानंतर 1895ला त्यांनी पुणे सार्वजनिक सभेद्वारे दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न केल्याचे दिसत आहेत. त्यांनी 1882ला जेव्हा त्यांना जेल झाली होती डोंगरीच्या तुरुंगात, तिथे ओरायन नावाचा ग्रंथ लिहिला. 1897ला ज्यावेळेस जेल झाली होती त्यावेळेस आर्टिक होम ऑफ वेदाज या नावाचा ग्रंथ लिहिलाय. 1908ला ज्यावेळेस 6 वर्षाची जेल झाली 1914 पर्यंत, त्यावेळेस त्यांनी गीता रहस्य या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढे त्यांनी 1916ला होम रूल चळवळ स्वराज्याच्या मागणीसाठी सुरू केल्याची दिसते. लाला लजपतराय महत्वाचे नेते, पंजाब केसरी, त्यांचं पंजाबी नावाचं वृत्तपत्र आहे. त्यांचं आणखी एक ट्रिब्यून नावाचं वृत्तपत्र आहे. त्यांनी अनहॅपी इंडिया या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. 1920 साली मुंबईमध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, आयटक ज्याला आपण म्हणतो, 1920ला मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटकची स्थापना झाली आहे मुंबईला. त्यावेळेस लाला लजपतराय त्याचे अध्यक्ष होते. खरं तर याचे अध्यक्ष लोकमान्य टिळक असणार होते, पण 1 ऑगस्ट 1920ला लोकमान्य टिळकांचं निधन होतं आणि त्यामुळे 31 ऑक्टोबर 1920ला स्थापना झालेल्या आयटकचे अध्यक्ष लाला लजपतराय होतात. पुढे सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शनं करताना जखमी झालेल्या लालाजींचा 1928 मध्ये मृत्यू होतो.
त्यानंतर महत्वाचे आहेत बिपिनचंद्र पाल. यांना रिव्होल्युशनरी थॉटचे जनक असं म्हटलं जातं, क्रांतिकारी विचारांचे जनक. हे महत्वाचं आहे. त्यांचं परिदर्शक नावाचं बंगाली साप्ताहिक आहे. ट्रिब्यून नावाच्या पेपरमधनं पण त्यांनी लिखाण केले लालाजींच्या. त्यांचं दुसरं वृत्तपत्र आहे न्यू इंडिया या नावाचं. न्यू इंडियाचं इथं एक गोष्ट आणखी सांगावीशी वाटते, ते म्हणजे याच नावाचं वृत्तपत्र पुढे 1916ला होमरूलच्या प्रचारासाठी ॲनी बेझंट यांनी सुरू केलेलं आहे न्यू इंडिया. ॲनी बेझंट आणि बिपिनचंद्र पाल. पण हे बिपिनचंद्र पाल यांचं आहे. ॲनी बेझंटचं 1916ला सुरू होतं. त्यानंतर मगाशीच आपण बघितलं की अरविंद घोष यांच्या विरोधात साक्ष दिली नाही म्हणून यांना 6 महिन्याची शिक्षा झालेली आहे. त्यानंतर महत्वाचं नाव आहे हे जे त्रिमूर्ती आहे लाल बाल पाल यांच्यापेक्षा जास्त विचाराने आक्रमक असलेले अरविंद घोष यांचं. अरविंद घोषनी स्वदेशी चळवळीच्या काळात आत्मशक्तीवर जास्त भर दिलेला आहे, सेल्फ रिलायंटवर. त्यांनी 1894 मध्ये ज्यावेळेस ते बडोदा संस्थानामध्ये लेक्चरर म्हणून काम करत होते त्यावेळेस त्यांनी काँग्रेसवर टीका करणारं एक पत्रक लिहिलं होतं, न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड नावाचं. कधी? बडोदा संस्थानामध्ये काम करत असताना. 1906ला स्थापन झालेल्या बंगाल नॅशनल कॉलेजचे ते पहिले प्राचार्य होते. त्यांचा वंदे मातरम नावाचं वृत्तपत्र होतं. पुढे त्यांना अलीपूर कट खटल्यामध्ये किंवा माणिकतोळा कट खटल्यामध्ये अटक झाल्यानंतर निर्दोष सुटका झाल्यानंतर 1909ला ते पॉंडिचेरीला जातात आणि तिथे योगाश्रमाची स्थापना करतात. तिथून पुढे योगी अरविंद या नावाने ते ओळखले जाऊ लागले. तिथं त्यांनी पॉंडिचेरीला सावित्री या नावाचा ग्रंथ लिहिलाय आणि दुसरा तो महत्वाचा आहे ते म्हणजे लाईफ डिवाइन या नावाचा ग्रंथ. सो अशा प्रकारे आता आपण स्वदेशी चळवळ बघितली, स्वदेशी चळवळीच्या काळामधील महत्वाच्या घडामोडी बघितल्या, व्यक्ती बघितले, घटना बघितल्या आणि जहाल नेते यांची वैयक्तिक माहिती. या पर्सनॅलिटीवर पण क्वेश्चन हिट होऊ शकतात. धन्यवाद. तर 1914ला लोकमान्य टिळकांचं सुटका केली जाते मंडालेच्या जेलमधून. मंडालेच्या जेलमध्ये असताना लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य या नावाचा ग्रंथ लिहिलाय. सो महत्वाचं आपल्याला याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो तो म्हणजे होम रूल चळवळ 1916ला सुरू केली जाते. होम रूल ही कन्सेप्ट काय आहे तर ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य. कोणाच्या धर्तीवर की जसं ऑस्ट्रेलियाला होतं, जसं कॅनडाला होतं, तसं स्वराज्य भारताला असलं पाहिजे. भारतामध्ये ही कन्सेप्ट ॲनी बेझंट यांनी मांडली जी की आयरिश धर्तीवर आहे. आयर्लंडमध्ये अशी चळवळ सुरू झाली होती. आयर्लंडच्या ॲनी बेझंट होत्या त्यामुळे त्यांनी ती भारतामध्ये लोकप्रिय करायचा प्रयत्न केलाय. सो 2 होम रूल आपल्याला सुरू झाल्याचं दिसत आहेत. एक आहे लोकमान्य टिळक यांची होम रूल आणि दुसरी आहे ॲनी बेझंट यांची होम रूल. आधी कोणाची स्थापन झाली असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक यांची. एप्रिल 1916ला बेळगाव येथे परिषद भरली, तिथं ठरवलं, स्थापन केली, त्याचं हेडक्वार्टर पुण्याला आहे. तर लोकमान्य टिळक यांच्या होम रूलचे अध्यक्ष आहेत जोसेफ बॅप्टिस्टा किंवा काका बॅप्टिस्टा असे त्यांना म्हटलं जायचं. जोसेफ बॅप्टिस्टा हे अध्यक्ष आहेत. जोसेफ बॅप्टिस्टा यांनीच जी लोकमान्य टिळकांची लोकप्रिय घोषणा होती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, ही घोषणा कॉइन कुणी केली तर त्याचं उत्तर आहे जोसेफ बॅप्टिस्टा. दिली कुणी तर त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांच्या होम रूल लीगचा एरिया कोणता आहे तर संपूर्ण महाराष्ट्र मुंबई वगळता कर्नाटक, मध्य प्रांत आणि बेरार. पुन्हा सांगतो, संपूर्ण महाराष्ट्र मुंबई वगळता कर्नाटक, मध्य प्रांत आणि बेरार. लोकमान्य टिळक यांनी मराठी, गुजराती, कन्नड आणि इंग्लिश या 4 भाषांमधून त्यांचे पत्रक होम रूल साठीचे छापलेले आहेत. दुसरी लीग स्थापन झाली आहे भारतामध्येच, ती म्हणजे ॲनी बेझंट यांच्याकडून. ॲनी बेझंट यांनी भारतामध्ये 1893 साली प्रवेश केला थिओसॉफिकल सोसायटीच्या सभासद म्हणून. 1907ला पुढे त्या थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्ष झालेल्या
आहेत. त्यांची होम रूल लीग सप्टेंबर 1916 लोकमान्य टिळक यांच्यानंतर 4-5 महिन्यांनी स्थापन झाली. मद्रास या शहराजवळ अड्यार नावाचं ठिकाण आहे, तिथे बीपी वाडिया, जॉर्ज अरुंडेल हे महत्वाचे सभासद आहेत. जॉर्ज अरुंडेल हे सेक्रेटरी होते होम रूल लीगचे. या काळामध्ये आपण मगाशीच बघितलं की ॲनी बेझंट यांनी 2 वृत्तपत्र सुरू केलेत, न्यू इंडिया आणि कॉमन विल या नावाचे. ॲनी बेझंट यांनी याच काळामध्ये एक ग्रंथ लिहिलाय, तो म्हणजे द सॉन्ग ऑफ लोटस, भगवद्गीतेवर आधारित ग्रंथ आहे, द सॉन्ग ऑफ लोटस या नावाने. जवाहरलाल नेहरू, भगवद्गीतेचं भाषांतर इनफॅक्ट आहे. तर होम रूल लीगचे मेंबर आता खूप जास्त वाढलेले. जवाहरलाल नेहरू यांनी अलाहाबाद येथे सदस्यत्व स्वीकारले. बी चक्रवर्ती, जे बॅनर्जी यांनी कलकत्ता येथे होम रूल सुरू केलेली आहे. पण लोकमान्य टिळकांना त्यांच्या 60व्या वाढदिवसादिवशी 1916लाच अटक केलं जातं ब्रिटिशांकडून आणि ॲनी बेझंट यांनाही अटक केली जाते. पुढे त्यांची सुटका होते. सो यामुळे ही होम रूल लीग स्वतःचं उद्दिष्ट साध्य न करताच होम रूल चळवळ बंद करावी लागलेली आहे. पण हिनं केलेलं सर्वात महत्वाचं काम म्हणजे तरुणांमध्ये केलेली जनजागृती. जवाहरलाल नेहरू सारखे तरुण भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये होम रूल लीग या चळवळीमार्फतच आलेले आहेत. याच काळामध्ये एक महत्वाची दुसरी घटना घडते, ते म्हणजे लखनौ पॅक्ट. 1916ला काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांचं अधिवेशन लखनौला होतं. त्याचे अध्यक्ष आहेत अंबिकाचरण मुजुमदार. काँग्रेसचे अध्यक्ष आहेत अंबिकाचरण मुजुमदार. इथं लखनौ करार झालाय कोणाकोणामध्ये, काँग्रेस आणि मुस्लिम लीग मध्ये. दुसरं काय होतं तर जहालांचा पुनर्प्रवेश होतो काँग्रेसमध्ये. यासाठी ॲनी बेझंट यांनी महत्वाचे प्रयत्न केलेत. मग इथं काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये असा करार झालाय की दोघांनी मिळून स्वराज्याची मागणी पुढे करायची आणि काँग्रेसने मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाला मान्यता द्यायची, जी की पुढे चूक ठरते. सो महत्वाचा आहे लखनौ करार 1916. काँग्रेस आणि मुस्लिम लीग. अध्यक्ष काँग्रेसचे आहेत AC मुजुमदार. यामध्ये कोणाचा महत्वाचा रोल आहे या करारामध्ये तर लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर अली जिना. लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर अली जिना. यावेळेस सरोजिनी नायडू यांनी बॅरिस्टर अली जिना यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचा राजदूत असं म्हटलेलं आहे. पुन्हा आपण रिवाइज करूयात. हे लखनौ करार 1916. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये करार झालाय. स्वराज्याची मागणी दोघांनी पुढे करायची आणि काँग्रेसने मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाला मान्यता द्यायची आहे. काँग्रेसचे अध्यक्ष आहेत अंबिकाचरण मुजुमदार. कोणाचा रोल महत्वाचा आहे तर लोकमान्य टिळक, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. सरोजिनी नायडू यांनी मोहम्मद अली जिना यांना यावेळेस हिंदू मुस्लिम ऐक्याचा राजदूत असं म्हटलेलं आहे. धन्यवाद. तर आता आपण मित्रांनो असहकार चळवळीविषयी माहिती बघूयात. 1920 मध्ये सुरू झालेली असहकार चळवळ परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. तर असहकार चळवळ सुरू करण्याची 3 कारणं होती. पहिलं कारण खिलाफतीचा प्रश्न, पंजाब रॉंग आणि स्वराज्याची मागणी. खिलाफतीचा प्रश्न काय आहे तर पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान तुर्कस्तानचं पराभव केला जातो ब्रिटिशांकडून आणि तुर्कस्तानच्या खलिफाचं राज्य, खलिफा जो की जगभरातल्या मुस्लिमांचा धर्मप्रमुख असायचा, त्याचं राज्य ब्रिटिश आणि फ्रान्स दोघं आपापसामध्ये वाटून घेतात आणि खिलाफत अबॉलिश केली जाते. हा प्रश्न घेऊन भारतातले मुस्लिम ब्रिटिशांवर नाराज होते. त्यामुळे त्यांनी खिलाफत परिषदेची स्थापना केली. याच्यामध्ये मौलाना मोहम्मद अली आणि मौलाना शौकत अली यांचं योगदान महत्वाचं आहे. त्यांनी गांधीजींना खिलाफत परिषदेचे अध्यक्षपद दिलेलं आहे. गांधीजींना पण ही एक संधी वाटते हिंदू मुस्लिम ऐक्याची आणि गांधीजी खिलाफतीच्या प्रश्नाला पाठिंबा देतात. दुसरं पंजाब रॉंग. 1915 पासून पंजाबमध्ये
गदर चळवळीच्या उठावाच्या प्रयत्नापासून ब्रिटिशांनी प्रचंड दडपशाही करायचा प्रयत्न केला. पुढेच त्याचा एक एपिसोड म्हणजे 13 एप्रिल 1919 आपण मागं बघितलं, जालियनवाला बागेतील हत्याकांड. ते एक कारण आहे. आणि तिसरं म्हणजे स्वराज्याची मागणी. गांधीजींनी या काळामध्ये घोषणा दिली, 1 वर्षामध्ये स्वराज्य मिळवणार, स्वराज विदिन 1 इयर. तर 1920 वर्षाला 2 अधिवेशनं होतात काँग्रेसचे. एक विशेष अधिवेशन झाले सप्टेंबर महिन्यात कलकत्त्याला. त्याचे अध्यक्ष आहेत लाला लजपतराय. इथे असहकारचा ठराव गांधीजींनी पास करून घेतलेला आहे. दुसरं अधिवेशन झाले डिसेंबर 1920 नागपूरला. त्याचे अध्यक्ष आहेत वीर राघवचारी. असहकारचा ठराव मांडताना पहिल्यांदा विरोध असलेले CR दास यांनी सुरुवातीला असहकारच्या तत्वाला विरोध केला होता, पण गांधीजींनी त्यांचं मन वळवलं आणि CR दास यांनीच तो ठराव मांडलेला आहे. नागपूर अधिवेशन महत्वाचे, लक्षात ठेवा. अध्यक्ष आहेत वीर राघवचार्य. या अधिवेशनात काँग्रेसची घटना लिहिली जाते आणि तिथं असं ठरवलंय की ऑल इंडिया वर्किंग कमिटी असेल 15 जणांची, महत्वाचे नेते असतील, डे टू डे काँग्रेसचं ऍडमिनिस्ट्रेशन किंवा काँग्रेस पक्षाचं काम बघतील. ऑल इंडिया काँग्रेस कमिटी असेल 300 जणांची, राष्ट्रीय स्तरावरचे प्रतिनिधी असतील. त्यानंतर महत्वाचा निर्णय आहे म्हणजे सर्व स्तरावर शाखा असतील, गाव, तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर भाषिक आधारावर शाखा. जे पुढे भारतामध्ये राज्य भाषेच्या आधारावर निर्माण होण्याचं तत्व आहे ते आपल्याला कुठंतरी इथे जाताना दिसतं. तशी मागणी पहिल्यांदा लोकमान्य टिळक यांनी केली होती. काँग्रेसचे फीस 4 आणे केलेली आहे. सामान्य माणसाला सहभाग घेता यावा त्यामुळे काँग्रेसची फीस कमी करून 4 आनेपर्यंत आणलेली आहे. अजून काय ठरतं तर स्वदेशीचा वापर करायचा, अस्पृश्यता निर्मूलन करायची, हिंदू मुस्लिम ऐक्याला प्रोत्साहन द्यायचं, असे वेगवेगळे मुद्दे इथे चर्चेला येतात. तर 1 ऑगस्ट 1920 ला असहकार चळवळीला सुरुवात होते. याच दिवशी लोकमान्य टिळक यांचं मुंबईला सरदार गृहमध्ये निधन झालं. तर एक गांधीजींनी पहिली मोठी चळवळ सुरू केली, त्याच वर्षी लोकमान्य टिळकांचं निधन होतं. गांधीजींनी याच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांना श्रद्धांजली म्हणून 1 कोटीचा टिळक स्वराज्य फंड स्थापन केला जातो, ज्याच्यामध्ये 1.5 कोटी रुपयेपर्यंत पैसे जमतात. सकारात्मक कार्यक्रम आणि नकारात्मक कार्यक्रम. असहकार चळवळीचे 2 कार्यक्रम आहेत. नकारात्मक काय? शाळांवर बहिष्कार, कॉलेजांवर बहिष्कार, न्यायालयांवर बहिष्कार, कायदे मंडळावर बहिष्कार, सर्व पदव्यांचा त्याग. हा नकारात्मक कार्यक्रम. पुन्हा सांगतो, शाळांवर बहिष्कार, कॉलेजवर बहिष्कार, न्यायालयावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षणाला प्रोत्साहन करायचं म्हणजे ब्रिटिश शाळांवर बहिष्कार, आणि ब्रिटिश पदव्यांवर बहिष्कार, कायदे मंडळावर बहिष्कार. सकारात्मक कार्य काय आहे? स्वदेशीचा. नकारात्मकचा अजून एक भाग म्हणजे ब्रिटिश मालावर बहिष्कार, जो की सगळ्यात जास्त लोकप्रिय झाला, ब्रिटिश कपड्यांवर बहिष्कार. सकारात्मक हिंदू मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यता निर्मूलन, राष्ट्रीय शाळा सुरू करणे, खादीचा वापर, चरखा चालवणे, असे सकारात्मक कार्यक्रम दिसतात. तर या काळामध्ये अनेक ठिकाणी शाळा, कॉलेजेस, विद्यापीठ सुरू झाले. फेमस विद्यापीठ दिल्लीला जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ 1920 ला सुरू झालं. भारताचे 3रे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांनी तिची स्थापना केली. गुजरातला काशी विद्यापीठ सरदार पटेल यांनी स्थापन केलं, ज्याचे पहिले कुलगुरू महात्मा गांधी स्वतः होते. पुण्यामध्ये टिळक स्कूल सुरू होतात टिळकांच्या नावाने. यावेळेस महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या 15-20 शहरामध्ये आपल्याला शाळा, कॉलेजेस सुरू झालेले दिसतात, लोकमान्य टिळक स्कूल अशा नावाने. तर असे सकारात्मक कार्यक्रम आहे. या काळामध्ये इतर काय चळवळी झाल्या? एका नावाची शेतकऱ्यांची चळवळ झाली, मदारी पासी, उत्तर प्रदेशमध्ये. एका काय तर हिंदू मुस्लिम ऐक्य, त्याचा नेता होता खालच्या जातीतून आलेला मदारी पासी. दुसरी आहे ती म्हणजे अकाली चळवळ. भ्रष्ट महंत जे की ब्रिटिशांना सपोर्ट करायचे, त्यांच्याकडे गुरुद्वाराच्या चाव्या होत्या, त्यांच्या हातातून चाव्या शीख जनतेकडे जाव्यात, याच्यासाठी अकाली चळवळ सुरू करण्यात आली. फायनली 1925 ला तसा कायदा पास होतो, या चळवळीला यश प्राप्त होतं. हे चळवळी असहकारचाच भाग म्हणून सुरू झालेल्या आहेत. अकाली चळवळीला गांधीजींनी पाठिंबा दिल्याचं आपल्याला दिसतं.
त्यानंतर आहे अवध शेतकरी लढा. बाबा रामचंद्र यांच्या नेतृत्वाखाली अवध शेतकरी लढा सुरू झालेला आहे. किसान सभेची अवधला स्थापना पण झाली. जवाहरलाल नेहरू होते, इंद्रनारायण द्विवेदी पण त्याच्यात सामील होते. दुसरी आहे उदयपूरच्या महाराजांच्या विरोधात सुरू झालेली शेतकऱ्यांची चळवळ म्हणजे बिजोली या चळवळ राजस्थानमध्ये. त्यानंतर भिल्लांची चळवळ मोतीलाल तेजावत यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली आहे. अशा अनेक चळवळी या काळामध्ये सुरू झाल्यात. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढलाय. अनेकांनी वकिली सोडलेली. सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, सी आर दास, मोतीलाल नेहरू अशा अनेक लोकांनी स्वतःचे वकिलीचा पेशा सोडलेला आहे. फायनली काय होतं तर 5 फेब्रुवारी 1922ला चौरी चौरा या ठिकाणी गोरखपूरमध्ये उत्तर प्रदेशातल्या 22 पोलिसांना जाळलेलं आहे जमावाकडून. त्यामुळे गांधीजींनी व्यथित होऊन 12 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार चळवळ रद्द केलेली आहे, मागे घेतलेली आहे. तर या गांधीजींच्या डिसिजनला, असहकार चळवळ मागे घेण्याच्या डिसिजनला राष्ट्रीय आपत्ती सुभाषचंद्र बोस म्हटलेले आहेत. कोण म्हटले राष्ट्रीय आपत्ती? तर सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींचा हा जो डिसिजन आहे त्याला राष्ट्रीय आपत्ती संबोधलेलं आहे. तर गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर गांधीजींना अटक केली जाते. 6 वर्षासाठी त्यांना तुरुंगामध्ये पाठवलं जातं. त्यांची तुलना त्यावेळेस लोकमान्य टिळकांशी होऊ लागली होती, ज्यांना 6 वर्षासाठी 1908 ते 14 तुरुंगात पाठवलेलं होतं. मग या काळामध्ये काँग्रेसमध्ये एक असा गट पुढे आलाय मोतीलाल नेहरू, सी आर दास यांचा, की कायदेमंडळावरील बहिष्कार उठवावा आणि इलेक्शन लढाव्यात. मग त्यासाठी त्यांनी अखिल भारतीय खिलाफत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. स्वराज्य पक्षाची स्थापना गयाला झाली 31 डिसेंबर 1922ला, ज्याचे अध्यक्ष सी आर दास, उपाध्यक्ष आहेत किंवा सचिव आहेत मोतीलाल नेहरू. इतर महत्वाचे नेते आहेत विठ्ठलभाई पटेल, मदन मोहन मालवीय, लाला लजपतराय, एम आर जयकर, न ची केळकर. तर स्वराज्य पक्षाने काय महत्वाच्या इलेक्शन्स लढवल्या आहेत. त्यापैकी केंद्रीय कायदेमंडळामध्ये 42 जागा जिंकलेल्या आहेत 101 पैकी. सो हे स्वराज्य पक्षाचं महत्वाचं यश आहे. स्वराज्य पक्षाने केंद्रीय कायदेमंडळात बॅरिस्टर जिना आणि तेज बहादूर सप्रू यांच्याशी राष्ट्रवादी आघाडी निर्माण केली आणि ब्रिटिशांच्या अन्यायकारक जुलमी कायद्याला विरोध केला. मोतीलाल नेहरू यांनी याच काळामध्ये पहिल्यांदा, हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा, मोतीलाल नेहरू यांनी प्रथम गोलमेज परिषदा भरवल्या जाव्यात, राऊंड टेबल कॉन्फरन्स भरवल्या जाव्यात अशी मागणी केली होती. कुठे? तर त्यांनी भारतात केली होती. 1930ला पुढे त्या लंडनला भरवल्या जातात. पण कुणी मागणी केली होती? मोतीलाल नेहरू. मार्च 1925 मध्ये स्वराज्य पक्षाचं महत्वाचं यश म्हणजे विठ्ठलभाई पटेल, सरदार पटेल यांचे मोठे भाऊ विठ्ठलभाई पटेल यांची निवड केंद्रीय कायदेमंडळाचे अध्यक्ष म्हणून होते. पुन्हा सांगतो, एकदा लक्षात ठेवा, 1925ला स्वराज्य पक्षाचे महत्वाचे नेते विठ्ठलभाई पटेल यांची निवड केंद्रीय कायदेमंडळाचे अध्यक्ष म्हणून होते. ते पहिले भारतीय अध्यक्ष आहेत. निवडणुकीमध्ये यश काय प्राप्त होतं? कधी कधी जोड्या लावामध्ये असे प्रश्न विचारायचा ट्रेंड आहे. जनरली असे प्रश्न सुटून जातात, कारण सी आर दास कुठे होते? तर ते कलकत्त्याला महापौर होते, हे तुम्हाला कळून जातं. सो आता आपण नेते आणि शहराचे महापौर यांच्या जोड्या बघतोय. कलकत्त्याचे महापौर सी आर दास, मुंबईचे महापौर विठ्ठलभाई पटेल, अहमदाबादचे महापौर वल्लभभाई पटेल, पटनाचे महापौर राजेंद्र प्रसाद आणि अलाहाबादचे महापौर जवाहरलाल नेहरू. सो इथं तुम्हाला एक प्रश्न ट्रिकी होऊ शकतो की सुभाषचंद्र बोस कोण होते मग कलकत्त्याला? तर सी आर दास ज्यावेळेस कलकत्त्याला महापौर होते त्यावेळेस सुभाषचंद्र बोस कलकत्ता महानगरपालिकेचे CEO होते, मुख्य कार्यकारी अधिकारी. सो हे महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे स्वराज्य पक्षाने कायदेमंडळामध्ये यश मिळवलं, निवडणुकीत यश मिळवलं, राष्ट्रवादी आघाडी निर्माण केली, महत्वाच्या विधेयकावर सरकारचा पराभव केला. 1919चा जो मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा आहे तो किती तकलादू आहे, पोकळ आहे हे त्यांनी दाखवून दिलं. पण 1925ला सी आर दास यांचा मृत्यू झाला आणि स्वराज्य पक्षामध्ये फूट पडलेली आहे. मोतीलाल नेहरू एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला लाला लजपतराय, मदन मोहन मालवीय,
न चिकेळकर, एम आर जयकर असे राईटिस्ट अँगल असलेले नेते आहेत, ज्यांचं म्हणणं होतं की मोतीलाल नेहरू हिंदू विरोधी आहेत, ते गाईचं मटण खातात वगैरे असे आरोप त्यांच्यावर त्यावेळेस त्यांनी केल्याचं दिसतं. सो हे परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा. इथून पुढचं आपण बघूयात. धन्यवाद.